राम राम मंडळी, आपण आपल्या शेतामध्ये जात होते. माहिती पडलं की आपल्या लाल घोड्यामध्ये पेट्रोल नाही. मग काय शेते निघाले आपण पेट्रोल पंपाकडे. मग काय हा रस्ता तर काहीचाच कम्प्लीट होतोय. म्हटलं यार होत बी नाही. म्हटलं पोहोचलं वो पंपावर. मग काय पावलं म्हटलं वो 420चं टाक इखट्ट पेट्रोल झालं घडी घडी, याचं टेन्शन नाही. आपल्याला पेट्रोल पंपाच्या मॅनेजर साहेबनं बोलवलं. म्हटलं या मॅनेजर साहेब कसं काय बोलवलं तरी पाहिलं तर आपल्या दीपक भाऊ भेटले. हो म्हटलं दीपक भाऊ राम राम. दीपक भाऊ म्हटलं काय चाललंय. दीपक भाऊ म्हणे बढ्या चाललंय भाऊ. मॅनेजरची पोस्ट खाली होती लागून गेले. म्हटलं एक नंबर काम केलं तुम्ही ना. तर भाऊले पेट्रोलचे पैसे पे केले आपण ना. मग काय टर्न शिदे निघाले आपण शेतामध्ये. का मग आपल्या नळ्या जमा करण्या होत्या. त्याबद्दल बेला आज पुरं काम कम्प्लीट करणं पडेल आपल्या शेतातलं. मग काय लागले ना भाऊ आपल्या कामाशी जमा करणं चालू केलं आपण. इथल्या नळ्या जमा केल्या आपण. मग काय तिकडे बाबा जमा करायचं. तर काल आपला कॅशरवाल्याचा फोन म्हणलं की भाऊ हरभरा काढणार आले. म्हटलं ठीक आहे भाऊ आले भाऊ. तिकडे पोहोचलं पण तिकडच्या शेतामध्ये. मग काय कॅशरच्या खाते फडगीत टाकला. मग सदाशिव भाऊने मी ट्रॅक्टर चालू करतो. म्हटलं ठीक आहे भाऊ चालू कर तू ट्रॅक्टर. चालू झालं कॅशर. मग काय हरभरा चालू झाला भाऊ आपला निघणं. 8 लोक कितल्या थैल्या भरावून गेल्या आपल्या हरभराच्या. मग काय गंतलय बाकी होता आपला वाटचे. आणि सदाशिव भाऊला म्हटलं भाऊ पटापट कर पहिले देव अंधारून आलाय पाणी आलं आणि टेन्शन वाढून जाईल आमचं. मग काय काढणार झाला भाऊ आमचा हरभरा. मग कॅशरला केला आपण टाटा. मग काय पुऱ्या थैल्या आपण एका ठिकाणी जमा केल्या. मग काय गाड्यावर भरल्या आणि मग काय गाड्याला बी आपण टाटा केलं. टडून शिदे निघाले आपण घरी. आपल्याला काय जादा हरभरा झाला नाही, फक्त 8 क्विंटलचा झाला. मग काय लाल घोडा आपली वाट पाहत होता. लाल घोड्याला केक मारले सीधा टाप मारला आपण घरी. रातच्या टायमाला आले ते आपण तोरे भाऊच्यासाठी चहा प्यायले. मग काय भाऊला सांगलं भाऊ चहा पण तू लवकर. मग काय अरे अक्षय भाऊ म्हणे 2 मिनिटं रुक भाऊ पहिले पाणी पिऊ दे मला. अडे तर चहावाल्या भाऊनं गोलीगत धोका दिला. कारण की भाऊ म्हणे दूध काय नाही भाऊ एकच चहा आहे मावाशी. मग काय 1 मध्ये 3 बनवला ना आपण लागले चहा प्यायले. मग काय आपण बी चहा चालू केली पेने. मग काय त्यासाठी इथले भेटू मग पुढच्या बोलाक मध्ये.